नमस्कार, मी जयेश गोडोंदे आणि तुम्ही पाहता संवाद महाराष्ट्र न्यूज. विक्रमगड तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष अर्थात लाल बावटा पक्षाच्या विक्रमगड तालुका कमिटीच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विक्रमगड शहरात भव्य रॅली करण्यात आली. या रॅलीमध्ये पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, आदिवासी शेतकरी, महिला, युवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हातात लाल बावट्याचे झेंडे आणि विविध मागण्यांचे फलक घेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी जल, जंगल, जमीन, वन हक्क, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि आदिवासींच्या घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी जोरदार घोषणा दिल्या. जल, जंगल, जमीन वाचवा, आदिवासींचे हक्क वाचवा, आदिवासी एकजुटीचा संघर्षाची ताकद, वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा अशा घोषणांनी विक्रमगड शहर दुमदुमून गेले. यावेळी आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा सुद्धा करण्यात आली. आणि आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये योग्यही मार्गाने म्हणजे सर्व समाज आपल्याकडे जात, भेद, धर्म, पंथ हे नाहीये. मानवाच्या मूलभूत गरजा जशा अडचणीत येतील एकत्रित येऊन जो अन्याय होतो त्याला वाटा फोडतो. तर बंधूंनो, ती वाटा फोडण्यासाठी आपण विक्रमगड मध्ये मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष लाल भाऊ याच्या वतीने पुढची वाटचाल, पुढची लढ्याची दिशा, पुढचं होणारं कार्य हे यशस्वीरित्या देण्यासाठी आज आपण या विक्रमगड मध्ये पार्टीचं घर बांधत आहोत. आणि हे घर